ए पनव इकडे ये. हे काय आलं, हे बंद कर बरं. कसं बंद होतं? हो सॉरी. सॉरी, मला थोडा प्रॉब्लेम झालेला. तर हे बघा, तिसरं पाऊल. आता हे पाचव्या प्रकारे बघा, वरती असा त्रिकोण करून घेतलाय आणि त्याला खाली असे गोल राऊंड करून घेतले, मध्ये स्वस्तिक केलंय आणि साईडला 2 लाईन दिल्या, बोटं काढून घेतले. हे पण अगदी सोपे आहे, दिसायला सुंदर दिसतात. आणि हे 6व्या प्रकारचे आहे. इथे आपण असं 8 काढतो तशा प्रकारे काढून त्याला बोटांचा आकार देऊन द्यायचा. फक्त एक उलट्या सुलट्या दिशेला काढायचं, म्हणजे बरोबर पावलाचा आकार येतो. याला अशा प्रकारे साईडला डिझाईन केली मी. तर हे बघा, आपले दुसरे 3 प्रकार झाले. पहिले 3, हे दुसरे 3. आपण आज 9 प्रकारचे पाऊल काढले आणि ह्या आहे तिसरे 3 प्रकार. यात बघा, हे वरच्या साईडला मोठे गोल देऊन दिले आणि बोटाने त्याला असे राऊंड करून घेतले, खाली छोटे, आणि त्यात कलर टाकायचा आणि त्याला अशा प्रकारे बोट करून घ्यायचे. हे एकदम साधे सोपे, पण दिसायला अगदी सुंदर दिसतात. आणि हे माझे फेवरेट आहे. नेहमी हे मला पटकन झटपट काढते मी. खूप आवडतात मला हे, माझ्या एकदम आवडीचे आहे. देवासमोर, तुळशीसमोर नेहमी काढते. आणि हा आपला 9वा प्रकार. इथे मी 2 प्रकारचे फुलं करून घेतले, 2 सर्कल करून घेतले आणि त्याला बोटाने आकार देऊन फुलं बनवून घेतले. मिक्स झालंय बघा. हे पण सुंदर दिसतात, कलरफुल. इथे आपण लाल कलर आणि पिवळा असं पण करू शकतो, किंवा एका साईडला पिवळे आणि एका साईडला लाल असे पण करू शकतो. साईडला असे काढून घेतले डिझाईन. तर हे आपले तिसरे 3 पाऊल. तर काल मी फुलांपासून रांगोळी कशा काढायच्या ते सांगितलंय लाईव्हमध्ये, तो पण नक्की बघा तुम्ही. आणि माझे लाईव्ह जर आवडत असेल तर 2 वाजता मी लाईव्ह असते, फक्त 5-10 मिनिट कधी लेट होऊ शकतं, तर नक्की जॉईन व्हा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माधवीज रंगोली चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून कळवा. तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणी, फॅमिली सगळ्यांना शेअर करा.